नगरसेविका नाही तर एक जनसेविका म्हणून काम करेल. तर आम्हाला संधी मिळाली आहे लोकांची सेवा करण्याची. दादा एक सामान्य नागरिकाचं काम करायला पण स्वतः मदतीला येतात. ते स्वतःच एक विकास पुरुष आहेत. लोकं आम्हाला खूप छान प्रतिसाद देत आहेत. ट्रॅफिकचे प्रॉब्लेम ते पहिले सॉल्व्ह करेल. तुमची लेक म्हणून मला एक संधी द्या. नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रचाराच्या तोफा धडधडायला लागलेल्या आहेत आणि आपण महाराष्ट्राची उद्योगनगरी म्हणून ज्याची ओळख आहे, त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीतील जो चर्चेतला चेहरा आहे, त्या चर्चेतल्या चेहऱ्यासोबत बोलण्यासाठी इथं आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि निष्ठावंत म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या संदीप पवार यांचे सौभाग्यवती चित्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत प्रभाग 25 मधून. सध्या प्रचाराच्या तोफा धडाडायला सुरुवात झालेली आहे आणि नागरिकांमध्ये तुम्ही जाताय प्रचार करायला. काय प्रतिसाद आहे नागरिकांचा, तुम्हाला मतदारांचा? नमस्कार. सर्व नागरिकांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी प्रभाग क्रमांक 25 पुनावळे, ताथवडे, वाकड येथून राष्ट्रवादीची उमेदवार आहे. आम्हाला फिरत असताना असं जाणवलं, की आम्ही लोकांच्या सुखदुःखामध्ये कायमच सहभागी असतो. त्यामुळं लोकं आम्हाला खूप छान प्रतिसाद देत आहेत. मला असं वाटतं, की मी प्रभाग क्रमांक 25 मधून नगरसेविका म्हणून जिंकून येईल. राजकारणामध्ये तुमच्या सासरी वारसा आहे खरं तर, म्हणजे तुमच्या सासू जे आहेत, तर त्या नगरसेविका होत्या. असं तुम्हाला माहेरी राजकारणाचा वारसा आहे? हो, आहे ना. माझे वडील मी लहान असतानाच सरपंच झालेले आहे आणि माझ्या वहिनी आता विद्यमान वैशाली जाधव म्हणून सभापती आहेत खेड तालुक्याच्या आणि माझ्या सासूबाई इकडे नगरसेविका होत्या आणि माझे लग्न जेव्हा झालं, तेव्हा माझे सासरे सभापती होते. मग तुम्ही सगळं लहानपणापासूनच खरं तर राजकारणामध्ये वाढलंय. हो. एकदम लहानपणापासून राजकारण म्हणजे बघत आली आहे मी आणि आता तर आम्हाला संधी मिळाली आहे लोकांची सेवा करण्याची. सासऱ्यांकडून आम्हाला वारसा मिळाला आहे, सासूबाईंकडून शिकायला मिळालं आहे बरंच काही. लोकांशी कसं चर्चा करायची, त्यांचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे. नाही आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि अजित पवार यांच्याशी तुमच्या घराण्याचे संबंध अतिशय जुने पण आहेत आणि निष्ठावान म्हणून पण तुमच्या घराण्याची ओळख आहे खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये. काय वाटतं, म्हणजे ही ही निष्ठा आणि अजित पवारांशी असलेले एक चांगले संबंध याच्यामुळे तुम्हाला ही उमेदवारी खेचून आणण्यामध्ये उपयोगी पडली? माझ्या कुटुंबियांची 25 वर्षापासूनची निष्ठा आणि आमच्या प्रभागातील समाजकार्य पाहून आणि माझं इलेक्टिव्ह मेरिट पाहून दादांनी मला ही संधी दिली असं मला वाटतं. मला सांगा, तुम्ही अजितदादा म्हणजे ही काही नवीन ओळख करून देण्याची गरज नाही. खरं तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, की पिंपरी चिंचवडचा जो विकास आहे, महाराष्ट्राची उद्योगनगरी म्हणून या पिंपरी चिंचवडला ओळखलं जातं. तर या पिंपरी चिंचवडचा विकास करण्यामध्ये अजित पवारांचा फार मोठा रोल आहे आणि तुम्ही इतक्या वर्षापासून त्यांना बघत आलेला आहे. काय वाटतं अजित पवारांबद्दल तुम्हाला? मला असं वाटतं, की जे आता दादांचं जे काम आहे, ते तुम्ही पाहतायच, सगळ्यांना माहितीच आहे. पण माझ्या शब्दात सांगायचं झालं, तर दादा एक सामान्य नागरिकाचं काम करायला पण स्वतः मदतीला येतात. स्वतः त्यांची कामं करतात. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचा पाया हा आदरणीय अजितदादा पवार यांनीच रचला आहे. खरं तर त्यांची वेगळी काही ओळखच होऊ शकत नाही. ते स्वतःच एक विकास पुरुष आहेत पिंपरी चिंचवड शहराचे. तुम्ही आता प्रचारासाठी प्रभागामध्ये फिरताय, सगळीकडे जाताय. काय प्रमुख समस्या तुम्हाला इथल्या प्रभागामध्ये जाणवत आहेत? आम्ही ताथवडे, पुनवळे आणि वाकड हा असा एरिया आहे, की इथे हिंजवडीमध्ये आय-टी हब आहे आणि तळेगावला इंडस्ट्रीज आहेत. तर इथं असं झालं आहे, की लोकं बाहेरून राहण्यासाठी येतात आहे. मग त्यामुळे डेव्हलपमेंट आलं, रस्ता रुंदीकरण आलं, त्यामुळे लोकांच्या समस्या वाढल्यात. ट्रॅफिक वाढतंय, रस्ता रुंदीकरणामुळे लोकांची घरं जातात आहे. असे पाण्याचे प्रॉब्लेम, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम ते पहिले सॉल्व्ह करेन मी. या ज्या सगळ्या समस्या आहेत, तुम्ही आता प्रभागामध्ये फिरताय, त्यामुळे तुम्हाला समजतायत. पण या समस्या सोडवायच्या कशा? त्यासाठी काही व्हिजन वगैरे आहे का तुमचं?
गेली 7-8 वर्षापासून आमच्या घरामध्ये एकही पद नसताना माझे पती संदीप पवार ह्यांनी कोविड काळामध्ये लोकांची खूप मदत केलेली आहे. बेड उपलब्ध करून दिलेले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन रात्री असो, पहाटे असो त्यांनी लोकांना ते उपलब्ध करून दिलेले आहे. आणि मला असं वाटतं, जेव्हा पद नसताना आम्ही एवढे सगळे कार्य केलेत, तर पद आल्यावर मी नक्कीच एक नगरसेविका नाही तर एक जनसेविका म्हणून काम करेल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एक दमदार नेतृत्व आहे आणि ते नक्कीच हे प्रश्न सगळे सोडवतील. प्रचार जोरात सध्या सुरू आहे आणि 15 जानेवारीला मतदान आहे. तर मतदारांना काय आवाहन तुम्ही करताय? माझ्या गावातील आणि प्रभागातील नागरिकांना मी एक विनंती करते, तुमची लेक म्हणून मला एक संधी द्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आता रंगात येते, प्रचार शिगेला पोहोचतोय आणि त्यामुळं उमेदवारांची घराघरामध्ये आपलं चिन्ह पोहोचवणं, आपले विचार पोहोचवणं, आपलं विजन पोहोचवणं याच्यासाठीची धडपड सुरू आहे. तर या होत्या चित्रा संदीप पवार, प्रभाग क्रमांक 25 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उमेदवार आहेत आणि त्यांनी त्यांचं विजन काय आहे हे इथं मांडलेलं आहे. आणि अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेलं हे कुटुंब आहे आणि त्यांनी या प्रभागामध्ये इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं एक आश्वासन इथल्या नागरिकांना दिलेलं आहे. येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे आणि त्यानंतर या निवडणुकीचा निकालही आपल्या समोर येईल. तो काय असेल हे त्या दिवशी आपल्याला समजेल. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पिंपरी चिंचवड.